सध्या तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये तुमचे उमेदवार उपस्थित नाही, आता आम्ही जनतेने काय समजावं? उमेदवार आम्हाला असं कळतंय, सकाळी उमेदवारासोबत माझं फोनवर बोलणं झालं. दोनही मला वाटतं तालुका अध्यक्ष सुद्धा त्यांच्याशी बोलले, उमरखेड तालुक्याचे जिल्ह्याचे निरीक्षक सुद्धा बोलले. त्यांचं म्हणणं आहे की मी दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. ही आता शहानिशा आम्ही करणारच आहोत. सत्यता तपासून याच्यावर आम्ही दोन्ही तालुक्यातले पदाधिकारी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहोत. परंतु आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीचा कुणालाही पाठिंबा नाही. इथल्या मतदारांना सुद्धा मी आवाहन करतो की इथे बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत असं आपण समजावं. आता पक्षाची कारवाई होणार आहे का? तो पक्ष ठरवेल कार्यवाही होणार, अन्य काय होणार तर तो पक्ष ठरवेल. वरिष्ठाकडे आम्ही आमच्या पद्धतीने दोन्ही तालुक्याचा अहवाल घेऊ, जिल्हा कार्यकारिणीचा अहवाल त्याच्यावर देऊन पक्षाकडे आम्ही कळवणार आहोत. त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील, तो आपल्याला आम्ही कळवू. सर, आता सोशल मीडियावर जे बॉन्डचे जे चालले चित्र ते त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? तो बॉन्ड मी पण कालच माध्यमावरच वाचला, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वाचला. परंतु त्याच्यातली सत्यता तपासू की खरंच तो तात्याराव हनवतेनेच लिहिलेला आहे का, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया देऊ. पण आज पाहतो आम्ही मात्र याच्यावर ठाम आहोत की आमचा उमेदवार स्टँड आहे आणि आमच्या सगळ्या मतदारांचं मतदान हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीलाच होणार आहे.